May I come in, sir? या. गुड आफ्टरनून सर. Good afternoon. बस. Thank you, sir. कुठून आलात बरं तुम्ही? सर धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील घारगाव माझं गाव आहे. बरं. काय वैशिष्ट्य बरं घारगावचं? सर घारगावचं वैशिष्ट्य म्हणजे सर याच्यामध्ये एक 500 वर्षापूर्वीचं घारेश्वराचं मंदिर आहे सर. हनुमानाचं. ओके. महादेवाचं सॉरी. त्याच्यावरून घारगाव नाव पडलेलं आहे. ओके. महादेवाचं मंदिर आहे. कुठल्या शैलीमध्ये बांधलेलं आहे बरं? सर त्याची शैली म्हणजे असं ती द्रविड शैलीचं आहे असं बोललं जातं सर. पण आणि खूप सगळा पार्ट त्याचा पडलेला आहे सर सध्याला. तर त्याची पिंड तेवढी आता सध्याला सर अस्तित्वात आहे. ओके. द्राविड शैलीचं फार क्वचित आहे महाराष्ट्रामध्ये द्राविड शैली भेटणं. कुठं आढळते द्राविड शैली? द्रविड शैली सर मुख्यत्वे करून कृष्णा नदीच्या खालच्या साईडला दक्षिणेकडे द्रविड शैली आहे. आणि ती काही मिक्स काय वैशिष्ट्य असतात बरं द्राविड शैली? सर द्रविड शैलीमध्ये महत्वाचं म्हणजे त्याचा जो विमान असतो, विमान म्हणजे त्याचा मंदिराचा वरती कळस तो छोटा छोटा होत जात गेलेला असतो पिरामिड टाईप. त्याच्यावरती एक स्तूपिका ठेवलेली असते आणि त्याच्यावरती तो कलश ठेवलेला असतो. सोबतच जो मंदिर असतं त्याला मंदिराला पूर्ण बाहेरच्या साईडने एक कंपाऊंड असं वाल असतं आणि त्याच्यामध्ये एक प्रवेश करता वेळेस ज्यावेळेस त्याची उंच कमान असते त्याला गोपूर असं म्हणलेलं आहे सर. बर. आता जे अयोध्येमध्ये राम मंदिराचं निर्माण झालेलं आहे ते कुठल्या शैलीमध्ये उभं केलेलं आहे? सर ती नागर शैलीमध्ये करण्यात. बर. तुमचं आयुर्वेदामध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे? हो सर. तुम्ही एक डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करायचा विचार का नाही केला बरं? सर निश्चितच केलेला होता सर. पण स्पर्धा परीक्षेसाठी मला तयारी करायची असल्यामुळे मी सर सध्याला तो विचार बाजूला सरून मी सर अभ्यासच केला. हा म्हणजे तो विचार नाहीच केला? सर मी केलेला आहे. कधी प्रॅक्टिस करत होतो तुम्ही? प्रॅक्टिस म्हणजे सर इंटर्नशिप पूर्ण केलेली आहे सर. इंटर्नशिप प्रॅक्टिस आहे का बरं? सॉरी. 12वी मध्ये एवढे मार्क्स कमी काय आहे बरं? सर 12वी मध्ये मला मार्क्स म्हणजे सर त्यावेळेस माझं फिजिक्स आणि केमिस्ट्री सर माझा हँड विषय होते. गणित लहानपणापासूनच मला थोडासा न्यूनगंड आहे. तर त्यावेळेस एक वातावरण होतं की मेडिकलसाठी ॲडमिशन घेण्याची होती. तर त्यामुळे सर त्या वातावरणाच्या नुसार मी सर ॲडमिशन घेतलेलं होतं. त्यावेळेस मला कमी मार्क्स आलेले सर. बरं. आता सध्या जे आहे ज्या पद्धतीने आयुर्वेदिक प्रॅक्टिस व्हायला हवी ती होत नाही बघा. आपण बघतो नंबर ऑफ एक्झाम्पल्स. म्हणजे काय कारण आहेत बरं? सर सर्वात मूळ कारण म्हणजे आयुर्वेदामध्ये सर रिसर्चला खूप वाव आहे. कारण आयुर्वेदाचा जो सिलेबस आहे तो सध्याला त्याच्यामध्ये खूप सारी मतमतांतर आहेत. त्याच्यामध्ये रिसर्च करण्यासाठी आपल्याला वाव दिला पाहिजे. फर्स्ट इयर पासून जो रिसर्च एक विषय असायला पाहिजे तो आयुर्वेदाच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला जात नाही. तो PG लेवललाच किंवा पोस्ट ग्रॅज्युएटलाच आपल्याला पाहायला मिळून येतो. सोबतच आयुर्वेदाची जी पॅथी आहे ती चिकित्सा पद्धती खर्चिक पद्धती देखील आहे. खेड्यापाड्यांमध्ये आपल्याला पाहायला गेलं तर अलीकडे त्याच्या फार्मसी देखील उपलब्ध नाहीत. सोबतच नवीन इक्विपमेंट्स जे आहेत त्याचा इतकासा वापर जसा की ॲलोपॅथीमध्ये केला जातो एक्सरे MRI वगैरे तर तो आपल्या पॅथीमध्ये केला जात नाही. मग आता तुमची नैतिक जबाबदारी नाही आहे काही की तुम्ही पण त्याच्यासाठी काम केलं पाहिजे? कोण करेल बरं याच्यासाठी काम? निश्चितच त्याच्यासाठी एक शासन स्तरावरूनच आपल्याला त्यासाठी धोरणं वगैरे लागू करण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने आपण प्राथमिक आरोग्य केंद्राला धोरणं लागू होणं आता एक अख्खं आयुष मिनिस्ट्री आहे बघा त्याच्यावेळेस. बरोबर. पण आयुर्वेदाचे जे बॅचलर्स आहेत किंवा तुम्ही आयुर्वेदिक मधून तुमचं एज्युकेशन कम्प्लीट केलं आहे तर ही तुमची नैतिक जबाबदारी नाही का की तुम्ही आयुर्वेदासाठी प्रॉपरली वाहून काम करून घेतलं पाहिजे? निश्चितच सर नैतिक जबाबदारी तर बनतेच सर. मग या मला पण वाटतं सर मी प्रशासनात येऊन त्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती कार्य करू शकतो या दृष्टीने सर. प्रशासनातून कसं काम करायला बरं तुम्ही आयुर्वेदासाठी? तुमचे प्रेफरन्सेस काय आहेत? सर माझा पहिला उपजिल्हाधिकारी आहे, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी, त्यानंतर सहाय्यक राज्यकर आयुक्त आणि सहाय्यक कामगार आयुक्त. बरं. यांच्या कुठल्या पदाच्या कर्तव्यामध्ये आयुर्वेदासंबंधी काम करायला स्कोप आहे बरं तुम्हाला? सर यामध्ये सर गट विकास अधिकारी या पदाबद्दल मला त्याच्यामध्ये काम करण्यासाठी वाव आहे. जसं की तालुकास्तरीय रुग्ण कल्याण समितीचे त्यांनी अध्यक्ष असतात. सोबतच क्रॉसपॅथी जे आहे ॲलोपॅथीसाठी आणि क्रॉसपॅथीचे बोगस डॉक्टर्स करतात त्यांची तक्रार निवारण समितीमध्ये देखील गट विकास अधिकारी त्याचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात. मग हा तुमचा पहिला प्रेफरन्स पाहिजे ना मग त्या याच्याने जर आपण विचार केला तर? निश्चितच सर. मग
तुमचा पहिला प्रेफरन्स कुठला आहे बरं? सर उपजिल्हाधिकारी सर माझा पहिला प्रेफरन्स आहे. मला सर कार्य करण्याचा भाव मला गट विकास अधिकारी म्हणून आहे आणि उपजिल्हाधिकारी म्हणून देखील मी सर साथरोग नियंत्रणामध्ये देखील मी चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतो. बरं. युक्रेनला पंतप्रधानांनी भेट दिली होती रिसेंटली. हो सर. बरोबर. हो सर. काय सिग्निफिकन्स आहे बरं त्याचं? सर युक्रेनला भेट देणं म्हणजे सर थोडंसं संतुलनाची एक बाजू आपल्या प्रधानमंत्र्यांनी मांडलेली आहे त्या ठिकाणी. कारण आजच्या घडीला जर भारताचे एक स्थान जर या जगामध्ये पाहायला गेलं तर भारताचं शांततेकडून स्थान आहे भारताचं. तर नेहमीच भारताच्या राज्यधोरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सुद्धा भारताने ते उल्लेख केलेला आहे की आपण सामोपचाराने गोष्टी मिटवू शकतो. युद्ध हे कुठल्याच देशासाठी चांगलं नाहीये. आता पॅराऑलिम्पिक सुरू आहे. कुठं सुरू आहे बरं? सर पॅरिसमध्ये सुरू आहे. किती पदकं मिळाली आपल्याला आतापर्यंत? सर आतापर्यंत लेटेस्ट म्हणून सर माझ्या माहितीनुसार 8 पदक मिळालेली आहेत सर. बरं. आजचा न्यूजपेपर वाचला का तुम्ही? हो सर. मग वाढलीत का पदकं? सर आजच्या न्यूजपेपरमध्ये 2 पदकांचा उल्लेख आलेला आहे सर. कुठल्या पदकांचा उल्लेख होता? नितीश कुमार म्हणून आहेत, त्यांना बॅडमिंटन मध्ये भेटलेलं आहे सर, सुवर्ण पदक भेटलं. दुसरं सुवर्ण पदक आहे हे या पॅराऑलिम्पिक मधलं. आणि प्रीती पाल म्हणून आहेत, त्यांना रनिंग मध्ये 2 कांस्य पदक मिळालेले आहेत. बरं ठीक आहे. पॅरिस जे ऑलिम्पिक झालं आत्ताचं, पॅरालिम्पिक सोडून आधीचं, त्याच्यामध्ये जी कामगिरी भारताची आहे त्याचं तुम्ही कसं केलं विश्लेषण? केलं का काही विश्लेषण? विश्लेषण म्हणजे मॅम आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं आणखी इम्प्रूव्हमेंट करण्याची आवश्यकता आहे. ऑलिम्पिकमध्ये आपण संख्येच्या दृष्टीने सर्वात जास्त चमू पाठवतो आपण ऑलिम्पिकला. मात्र त्याच्यामध्ये जे पदकांची तालिका म्हणल्यानंतर भारताने एक सुवर्ण पदक आपल्याला आलेलं नाही. पाकिस्तानच्या पेक्षा सुद्धा आपला एक स्तर कमी राहिलेला आहे यामध्ये. तर त्या दृष्टीने आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्याची देखील आवश्यकता आहे. आपली लोकसंख्या विचारात घेता तुम्हाला काय वाटतं की आपलं मिनिमम टार्गेट किती पाहिजे पदकांचं? मिनिमम टार्गेट म्हणजे आपण कॉम्पिट चीन किंवा आपण ऑस्ट्रेलियाला देखील आपण कॉम्पिट करू शकतो. आपलं मिनिमम टार्गेट म्हणजे 40 मेडल्स असायला हवं. त्यामध्ये 20 गोल्ड मेडल तरी आपण एक गृहीत धरायला पाहिजे या घडीला. तुम्ही BAMS ला जे ऍडमिशन घेतलं त्याचा उद्देश काय होता? मॅम उद्देश म्हणजे त्यावेळेस मला 10वीला चांगले मार्क होते, तर त्या दृष्टीने एक आजूबाजूचं वातावरण की एक सिक्युरिटी एक आपल्या करिअरची राहू शकते आणि त्या दृष्टीने सर मॅडम त्यावेळेस ऍडमिशन घेतलेलं होतं BAMS साठी. 10वीच्या मार्कावर तुम्ही ठरवलं की BAMS ला जायचंय? नाही मॅम, 10वी नंतर मी सायन्स बॅकग्राऊंड घेतलेलं होतं. नंतर तुम्हाला खूप मार्क कमी आले, 56% आले. हो. मेडिकल एंट्रन्स दिली होती का तुम्ही? हो मॅम दिली होती. कुठली होती तुमच्या वेळी? नीट होती मॅम. नीट होती. किती स्कोर आलेला होता तुमचा? नीट मध्ये मला 700 पैकी 360 स्कोर आलेला होता त्यावेळेस. रिपीट केलं होतं का तुम्ही? हो. रिपीटही तुम्ही केलं होतं? हो. नंतर स्कोर किती आला? नाही मॅम, रिपीट केल्याच्या नंतर मला स्कोर आलेला होता. रिपीटच्या वेळेस 360 स्कोर आलेला. मग तुम्ही दुसऱ्या डिग्रीला का नाही घेतलं ऍडमिशन? तुम्हाला स्पर्धा परीक्षेकडे वळायचं होतं. BA वगैरे का नाही केलं मग तुम्ही? BA BSc? प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे त्यावेळेस माझ्या स्पर्धा परीक्षेबद्दल एक मी ऐकून होतो, पण मात्र माझं त्याच्यामध्ये हे नव्हतं, माझी मानसिकता नव्हती त्यावेळेस. पण मी वाटलं तर मी चांगल्या पद्धतीने मी MBBS क्वालिफाय होऊ शकतो. त्यावेळेस मी अभ्यास पूर्ण रीतीने केलेला होता. म्हणजे तेव्हा तुमचा मोटिव्ह मेडिकल फील्डमध्येच कार्यरत राहण्याचा होता. तुम्हाला स्पर्धा परीक्षेविषयी नंतर माहिती मिळाली. मग तुमचं ओपिनियन नंतर चेंज झालं. तुम्हाला समजा मग आता नंतर इथं आल्यानंतर अजून एका वेगळ्या क्षेत्राविषयी माहिती मिळाली, मग काय रिॲक्शन असेल तुमची? नाही निश्चितच त्यावेळेस 12वीचं जो माझं वय होतं त्यावेळेस मी माझं स्वतःचं डिसिजन घेण्यासाठी तितका कॅपेबल नव्हतो. पण आज एक डिग्रीमुळे म्हणा किंवा मला एक सर्व सामाजिक गोष्टीची देखील मला जाणीव झाली आहे या माझ्या पदवीमधून. त्या दृष्टीने मला बरं वाईट माझ्यासाठी असेल त्या गोष्टी मी चूज करण्यासाठी आता सध्या स्वतःसाठी सक्षम. म्हणजे तुम्ही 19 पासून आतापर्यंत 5 वर्ष किती अटेम्प्ट दिले? नाही माझा 3रा अटेम्प्ट होता. अजून किती अटेम्प्ट द्याल बरं तुम्ही? साहजिकच या परीक्षेमध्ये मी प्रामाणिकपणे केलेला आहे. कदाचित जर माझं नाही या लागलं तर शेवटचा अटेम्प्ट हा जो इन्स्टिट्यूट पॅटर्नचा आहे तो देण्याचा प्रयत्न करेल. पण हेल्थ सेक्टरमध्ये सध्या काय काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात आपल्याला? मॅम हेल्थ सेक्टरमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताचा जो GDPच्या 5% खर्च करणं असं प्रस्तावित आहे. तर सध्याला अलीकडच्या झालेल्या आर्थिक अहवालानुसार भारतामध्ये जवळपास 1.5% GDPचाच हा खर्च होत आहे. सोबतच पायाभूत सुविधांमध्ये खूप सारे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्याची देखील आवश्यकता आहे. सोबतच काही पदं जशी आहेत जवळपास महाराष्ट्रामध्येच 20,000 डॉक्टरची पदं हे रिक्त आहेत सध्याला पॅरामेडिकल स्टाफ सोबत धरून. सोबतच भारतामधली तुमच्यामुळे पण एक पद कमी झालं असं वाटतं का? तुम्ही मेडिकल प्रॅक्टिस करत नाहीयेत? मॅम सध्याचा जर
डॉक्टर आणि पेशंटचा रेशो महाराष्ट्रात होता विचार केला तर 363 पेशंट मागे एक डॉक्टर आहे, जो की WHO एक पेशंट एक डॉक्टर 1000 डॉक्टर पेशंटच्या मागे असतात. 363. हो सर. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहण्यामध्ये त्यामध्ये ॲलोपॅथी प्लस आयुर्वेदिक डॉक्टर सर्व कन्सिडर केले. बरं, पण WHO जो अहवाल तुम्हाला सांगताय, WHO जे हे आहे त्याच्यामध्ये कुठले डॉक्टर कन्सिडर केले त्यांनी? सर त्यामध्ये ज्या असं ॲलोपॅथी ज्यांच्या कंट्रीमध्ये जी पॅथी विशेषत्वाने चालते त्यांचेच डॉक्टर त्यांनी ते घेतलेले त्याच्यामध्ये कन्सिडर केलेले. बरं, सध्या जे मेडिकल प्रॅक्टिशनर्स आहेत म्हणजे कुठल्याही पॅथीचे असते तर विशेषतः आपण आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्स घेऊ, त्यांचं जे कन्सल्टिंग फीज आहे त्याच्याविषयी काही रेग्युलेशन्स आहेत का आपल्याकडे? मॅम हे जनरली त्यांची संघटना ठरवते. जसं ॲलोपॅथीचं मला इंडियन मेडिकल असोसिएशन आहे, आयुर्वेदिकच्या बाबतीमध्ये तर निमा संघटना आहे, तर ते संघटना ठरवत असतात. त्या दृष्टीने संघटना आपण त्याच्याविषयी काही रेग्युलेशन आहे का, नियमावली काही आहे का, काही कायदा आहे का? नाही मॅम, निश्चितच त्याच्याबद्दल कायद्याची तरतूद करण्यात आलेली नाही. तुम्ही काय सुचवाल, किती असली पाहिजे फीज, कन्सल्टिंग फीज किती असली पाहिजे? एक कन्सल्टिंग फीस म्हणजे तो पॅथीनुसार किंवा त्याच्या स्पेशलायझेशननुसार. आयुर्वेदाविषयी बोलतोय आपण आता. हो मॅम, आयुर्वेदामध्ये सध्याची फीस जर पाहायला गेलं तर जवळपास 200-250 रुपये फीस डॉक्टर्स घेतात, आयुर्वेदिक डॉक्टर्स. आणि जे मिक्स पॅथी करतात ॲलोपॅथी त्याच्यामध्ये 150 रुपये फीस आहे सध्याला. पण एक जर ग्रामीण भागामध्ये जर पाहायचं म्हटलं तर ही फीस खूप जास्त होते. मला वाटतं की 100 रुपये फीस ही वाजवी फीस असू शकते. आणि त्यानंतर तो मेडिकेशनसाठी देखील खर्च लागणार असतो. त्या दृष्टीने आपल्याला फीसवरती थोडंसं रेग्युलेशन आणण्याची. सध्या आपण सगळीकडे बघतो एक कॉमन प्रॉब्लेम असं म्हणता येईल आपल्याला की केस गळती हा जो विषय आहे त्याच्याविषयी आपण बऱ्याचशा गोष्टी बघतो. तुम्हाला काय वाटतं एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून की एकदा केलेले केस परत मिळवता येतात का? मॅम, आयुर्वेदामध्ये केस गळती म्हणजे त्याला खालित्य म्हणलेलं पहिली गोष्ट. तो जो विषय आहे तो प्रकृतीशी निगडीत आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. माणसाच्या वात, पित्त आणि कफ अशा प्रकृती असतात. तर आयुर्वेदाच्या पॅथीनुसार पाहायला गेलं तर सप्त धातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. तर अस्थिचा उपद म्हणजे मल म्हणजे केश सांगितलेले आहेत. तर हे सर्व जे धातू असतात ते उत्तरोत्तर त्यांचं पोषण होत असतं. हो, आपला प्रश्न असा आहे की इथं गेलेले केस परत मिळवता येतात का नॅचरली? नाही मॅम, त्यामुळे खूप कमी संभावना असतात. हे जे टिपिकल काही कंपन्या आहेत की ज्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट आणलेले आहेत, विशेषतः हेअर ग्रोथ सिरम्स वगैरे आणलेले आहेत, काही ऑइल्स वगैरे आहेत, त्याचा खरंच फायदा होतो? निश्चितच त्याच्यावरती रिसर्च करण्याची आणखी आवश्यकता आहे. कारण त्यामध्ये काही असू देखील शकतात त्याच्यामध्ये रिझल्ट, पण जनरली आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे खूप कमी रिझल्ट्स आहेत त्या गोष्टीचे. समजा तुमचं जर सिलेक्शन नाही झालं आणि 24च्या अटेमध्ये समजा तुमचं नाही झालं तर तुम्ही प्रॅक्टिस सुरू कराल? हो मॅम. कुठे कराल? मॅम, माझ्या गावामध्येच मी प्रॅक्टिस करण्याचा विचार केला. गावी? हो. का बरं इथं पुण्यामध्ये का नाही करणार तुम्ही? मॅम, विशेष म्हणजे फॅमिली आणि सोबतच गाव जे आहे ते शेजारी 2-4 गावाचा अटॅच देखील आहे. सोबतच गावामध्ये डॉक्टरची देखील कमतरता असल्यामुळे मी चांगल्या पद्धतीने करू शकतो असं मला वाटतं. ठीक आहे. हस्तिदंताची मशी माहिती आहे का तुम्हाला? आयुर्वेदात उल्लेख आहे बघा हस्तिदंताच्या मशीचा. हो सर. काय तिचं वैशिष्ट्य आहे बरं? काय सांगितलं, उल्लेख काय केलेला बरं आयुर्वेदिक ग्रंथामध्ये? हस्तिदंताच्या मशीचा सर त्याच्यामध्ये सर मी शुगर असेल तर तो केशी गळती होती, खाली ते पहिले त्याचा उपयोग सांगितलेला आहे सर. त्याची महती अशी सांगितली की तळ हातावर पण केस तिच्याने येऊ शकतात. हो सर. बर, आयुष मिनिस्टर कोण आहे बरं सध्या? सर सध्याला श्री जाधव प्रतापराव गणपतराव हे सध्याला आयुष मिनिस्टर आहेत. राज्यमंत्री आहेत, त्यांना स्वतंत्र भाग देण्यात आलेला आहे. बर, राज्यामध्ये पण आयुष मंत्रालय आहे का बरं जसं केंद्रावर आहे तसं? नाही सर. असायला पाहिजे का राज्यामध्ये? निश्चितच सर असायला पाहिजे. बरं, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. हॅव अ गुड डे सर. हॅव अ गुड डे मॅम.